खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हाल क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना। यांच्याबद्दल बोलायचं तर खूप आहे, पण माझ्याकडे शब्दच नाही आहे. त्यांच्या स्वभावामध्ये शिस्तपणा खूप आहे. ते जेवढे स्ट्रिक्ट आहेत तेवढे प्रेमळ पण आहे. जसं आपल्या कोकणात म्हणतात की फणस काटेरी असतो बाहेरून पण आतला गरा गोड असतो, तसाच त्यांचा स्वभाव आहे. त्यांना शिस्त ही आहेच, खूप डिसिप्लिन आहे. आणि आज आम्ही शाळेत जेव्हा गेलेलो तेव्हा अगदी म्हणजे सगळ्या टीचर्सने त्यांचं इतकं कौतुक केलं की आम्हाला सर्वांनाच खूप भरून आलं आणि शब्दच फुटत नव्हते. मुलांनीसुद्धा त्यांचं कौतुक केलं, त्यासाठी सगळ्यांचे मी खूप आभार मानते. थँक्यू. सर्वप्रथम भावजींना रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. मला बोलायला होतच नाहीये खरं तर. मी कालपासून खूप विचार केला होता की मी खूप बोलेन म्हणून. पण मला नाही होत आहे, कारण त्यांच्याबद्दल बोलायला खूप काही आहे माझ्याकडे. मी एकच सांगेन, मी माझे वडील बघितलेच नाहीत, पण वडील कसे असायला पाहिजे ते त्यांच्याकडे बघूनच मी बघितलंय की म्हणजे वडील हे काय असतात हे तेच आहेत. ते त्यांच्याकडनं एक नवरा म्हणून पण घेण्यासारखं आहे प्रत्येक नवऱ्याने खरं तर, की कसं बायकोला ट्रीट करावं किंवा मुलांना कसं ट्रीट करावं. मी विजयला पण सांगेन खरं तर की तू बघ, म्हणजे आपण इथे आहोत आता तरी निदान ते काय करतायत किंवा मुलांसाठी म्हण किंवा बायकोसाठी किंवा घरासाठी, तर तू ते पण बघून घे. त्यांच्याकडनं ते शिकलास तर खूप चांगलं आहे. दुसरं म्हणजे वडील काय आहेत ते तर त्यांच्याकडे बघूनच सगळ्या पालकांनी खरं तर इन्स्पायर व्हायला पाहिजे की वडील काय असतात ते त्यांच्याकडे बघ. कारण मी खूप लहान होते आणि माझ्या ताईचं लग्न झालं, त्याच्यामुळे खूप लहान असतानापासूनच मी पाहिलं की वडील जे प्रेम करतात ते आई तर करतेच, पण वडील जे करतात ते नाही करू शकत कोण खरं तर. कारण मला जास्त माहिती आहे, कारण मला वडील नसताना मला माहिती आहे जास्त की त्यांनी किती प्रेम केलं सगळ्यांवर आणि आमच्यावर सुद्धा. आम्ही दोन्ही भावंड, आम्हाला जो काय आज सपोर्ट आहे तो आमच्या भाऊजींचाच आहे, कारण त्यांनी जो सपोर्ट केला आजपर्यंत आम्हाला आणि ह्याच्या पुढेही ते करतीलच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. पण त्यांचा सपोर्ट हा आमच्यासाठी खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आज आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ते आमच्यासाठी उभे असतात कायम. म्हणजे वडील नव्हते आम्हाला, पण ताईचं लग्न झाल्यानंतर असं एक वाटलं की नाही बाबा हा माणूस जो आहे
की हाच माणूस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक वेळेला, आमच्या कुठल्याही वेळेसाठी ते आमच्यासाठी हजर असतातच. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे, पण आता मी जास्त नाही बोलणार कारण सगळ्यांनाच एकदम इमोशनल करून टाकलं आहे, मला माहिती आहे. पण तरीसुद्धा मला जे बोलायचं होतं ते हेच होतं की भावजींसारखे वडील किंवा भावजींसारखा नवरा असणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक मुलांसाठी सुद्धा इव्हन. तर त्यांच्यासारखे वडील आणि त्यांच्यासारखे नवरा प्रत्येकाने बनावं. आणि माझी ताई खूप लकी आहे की त्यांच्यासारखे मिस्टर तिला मिळाले तिच्या आयुष्यात. पण त्यांचं असंच पूर्ण आयुष्य खूप सुंदर आणि खूप छान जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी, आणि त्यांच्या मुलांसाठी सुद्धा. थँक्यू. पहिल्यांदा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या रिटायरमेंटसाठी. आता एक इन्सिडेंट सांगते जे मी इथे नोटीस केलं. पहिले तर काकांना मी खूप घाबरायची, ते आले की मी पळून जायची, पण आता असं नाही आहे. इथे लास्ट टाईम जेव्हा आली होती तेव्हा मी जेवायला असलं ते काकांनी तर आपलं असं वाढलेलं पाण्याची बॉटल दिलेली समोरून, तसं माझ्या पप्पांनी माझ्यासाठी कधी केलं नाही. तर तेव्हा मी कधी जाऊन मम्मीला बोललेली पण की काकांचे किती चांगलं आहे रे, ते किती इन्स्पायर करतात. तेव्हा जाऊन समजलं की असं पप्पा असणं पण खूप खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा समजलं की पप्पा काय करतो आपल्या पोरीसाठी, तर ते खूप चांगलं वाटलं होतं मला. का थँक्यू, आणि तुमच्या पुढच्या लाईफसाठी तुम्हाला शुभेच्छा. लीलाधर कोळंबकर आज रिटायर झाले, त्याच्याबद्दल धन्यवाद. आज त्यांनी कित्येक वर्ष नोकरी केली आणि आपल्याशी पण प्रेमाने वागवलं. शेजारी असून पण कधी कोणाला कधी वाईट बोललेलं आहे अशी त्याची सवय आहे. आणि कोणालाही वेळ येऊ दे ते प्रत्येक ठिकाणी हजर असतात, पहिल्या नंबर एक नंबरने हजर असतात. कोणाचं पडलेली बाजू कधी त्यांनी सोडलेलीच नाही, ती पडायला दिलीच नाही कधी कोणाला, अशी त्याची सवय आहे. अशी लीलाधर कोळंबकर अशी जगात कुठेच नाही मिळणार. एवढे सांगून मी माझ्या भाषण केलं. सर्वांनी माझ्या सेवानिवृत्तीसाठी येऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार. आता आम्ही संसार कसा काय केला पहिल्यापासून तुम्हाला सर्व सांगतो, कोणी रडू नका. 84-85ला मुंबईला आलो, इंटरव्ह्यू दिली, निवडणुकीला पास झालो, पण नंतर काही आतला कॉल आला नाही. प्रायव्हेटमध्ये काम केलं. 94मध्ये छोटी रूम घेतली, मग लग्न केलं. नंतर एक कंपनीत काम होतं, ती नोकरी पण गेली. मुलगी जवळजवळ 1 वर्षाची पण नव्हती, नोकरी गेली. नंतर इकडे शाळेमध्ये नोकरी मिळाली. तिथे नोकरी टिकवावी म्हणून ही नोकरी केली गेली. 3:30ला उठून 4 वाजता आपल्याला नोकरी पाहिजे, घरबीर चाललं पाहिजे. आमची अशी कंडिशन होती की 270 रुपये हातात होते. नोकरी वगैरे दोघांनाही नोकरी नव्हती, पण बायकोने मेहनत घेऊन नोकरीला लागली. आमची रावताने सांभाळलं आम्हाला, आणि आम्ही दोघेही कामाला लागलो. हळूहळू हे सगळं सुधरत गेलं. मग आम्ही वरची रूम, मग खाली रूम घेतली. असं करून आम्ही हा संसार केला. बस, थँक्यू. स्थानापन्न व्हायचा. त्यानंतर आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार. बस प्यार की यही एक धुन. प्रत्येक गोष्टी ते ऍक्टिव्हपणे दाखवतात आणि त्यांच्यामुळे बाकीचे पण अरे ते जर एवढं करू शकतात तर आपण का दाखवू शकत. हे प्रत्येकाला म्हणजे असे ते ताकद दाखवतात. जर म्हणजे आपल्याला समोर पण समजतं की हे माणूस एवढं सकाळी एवढं आपलं पर्सनल काम, किंवा मी पण बघितलं त्यांच्या घरी एवढ्या मिटिंग होतात. म्हणजे हे सर्व कुटुंब, स्वतःचं कुटुंब, गावकी म्हणा, भावकी म्हणा, हे सगळं सांभाळून पण ते आपल्या ताईसाठी एवढा वेळ देतात. म्हणजे एवढा महत्वाचा माणूस आहे. पण ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण स्वतःसाठी खूप वेळ देतो, पण हे जे बाकीचे जे काम करतात ते आपलं कर्म असतं आणि हा कर्माचा हिशोब वरती असतो.
हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. हा कर्माचा हिशोब वरती असतो आणि त्याचं फळ त्याने हे आता मिळालं. आणि हे जे समोर आहे ना आपण, हे पैशाने घेतलेले नाही, हे स्वतःच्या मनाने प्रत्येक मुलगा स्त्री पुरुष प्रत्येक जण स्वतःच्या मनाने आलं यांच्यासाठी. का त्यांचं हे कर्म म्हणजे कार्य, हे कार्य हे त्यांचं तेवढंच महत्वाचं आहे. आणि या महत्वाच्या हे आपली त्याला पुस्तिका म्हणा किंवा पाठपुरावा किंवा ही त्याची पोच पावती आहे, एवढंच माझं म्हणणं. बस. ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना. है दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना.